गुड मॉर्निंग. आणि आजचा कॅम्पर व्हॅन मधला दिवस आहे 108. तर आता आम्ही निघालोय पुढचं टेम्पल बघायला तामिळनाडूमध्ये, कारण मंदिरांची संख्या खूप आहे. त्यामुळे जे फेमस मंदिर आहे ते आम्ही बघतोय. आम्हाला मध्येच कडक ऊन लागतं, मध्येच खूप जोरात पाऊस लागतोय. आणि आमचं झालं असं आहे की आम्ही इतकं प्रवास करत नव्हतो, आता दिवसाला 100-150 किलोमीटर करतोय. कारण इथली गरमी पण सहन होत नाही आणि आम्हाला तामिळनाडू पटकन कंप्लीट करायचे, कारण इथे दुसऱ्या टुरिस्ट प्लेस इतक्या नाही आहेत, फक्त मंदिरं जास्त आहे. त्यामुळे आम्ही पटापट बघून आम्हाला जस्ट तामिळनाडू राज्य कंप्लीट करायचं आहे, कारण खूप खूप जास्त गरमी आहे आणि कुठे असं स्पॉट पण नाही छान थांबायला. त्यानंतर मग तिथे पोचल्यावर एक रेस्टॉरंट होतं, खूप रिव्ह्यूज होते त्याचे. मग डोसा वगैरे खाल्ला. रिद्धूला घरी आल्यावर पुन्हा त्याचं जेवण बनवलं आणि मग पुन्हा आम्ही पुढे निघालो. आणि त्याचं रिद्धूचं जेवण मस्त समुद्रकिनारी एक बीच होता छान, तिथे केलं. त्यानंतर मग आम्ही गेलो एका मंदिरामध्ये दर्शनाला, ज्या मंदिरात आम्ही जाणार होतो ते पण शिवाचंच मंदिर आहे, पण मूर्ती ही नटराजाच्या रूपात आहे. आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये पंचमहाभूत, आपले जे श्वासाची नाडी असते तिची ठोके, याचं वर्णन केलेलं आहे त्या भिंतींवर. आणि हे पण मंदिर फार फेमस आहे, मध्ये खूप भव्य आहे, बाकी आजूबाजूला खूप सिटी आहे. आणि मग ते झाल्यानंतर मग पुढे निघालो. पण आमचं झालं असं की त्यानंतर आमचं बाथरूम थोडंसं लीक होत होतं पाणी. मग आम्हाला मध्येच एक FRP वाले मिळाले, त्यांनी खूप छान काम करून दिलं आमचं आणि एकदम मस्त काम झालं. आता कसलंच बाथरूममधून पाणी वगैरे बाहेर येत नाही आहे. आणि रात्री उशीर झाला होता, त्यामुळे रस्त्याच्या साईडलाच एक जागा होती छान सिक्युअर, तिथे गाडी लावली. आणि मग आता असा होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. गुड नाईट.